आज आपण रामेश्वर या ज्योतिर्लिंगाची कथा ऐकणार आहोत. आपण ज्याला रामेश्वर म्हणतो ते स्थळ हेच. भारताच्या सांस्कृतिक इतिहासात रामेश्वराचे स्थान अप्रतिम आहे. बोलताना आपण देखील काशी रामेश्वर जोडून बोलतो. वास्तविक काशी व रामेश्वर ही भारताच्या दोन टोकावरील दोन स्थळे आहेत. दोघांमध्ये 12 ते 15 हजार मैलांचे अंतर आहे. तरी देखील ऐक्याबद्दल, धर्मभावनेबद्दल आपण सर्व सारखेच बोलतो. आज आपण सर्व इंटिग्रेशनच्या ऐक्याच्या गप्पा मारतो, कमिट्या स्थापन करतो, पण इंटिग्रेशन दिसते का? उलट एक प्रांत दुसऱ्या प्रांताचे ऐकतच नाही. एका प्रांतात जेव्हा धान्य सडून जाते तेव्हा दुसऱ्या प्रांतातील लोक भुकेने मरताना दिसतात. अशा वेळी मनात येते, या भारतात एका काळी रामेश्वर व काशी ऐक्य होते. हे ऐक्य आणले कुणी? भाषा निराळी, राहणी निराळी, रीतिरिवाज निराळे, अशा असता ऐक्य नांदले. काय कारण? आपली सांस्कृतिक परंपरा आहे, धार्मिक परंपरा आहे. या विचारधारामुळे चालत आलेले हे ऐक्य आहे. पण व्यक्तिगत स्वार्थासाठी थोड्याशा राजकीय लोकांनी आज ते छिन्नभिन्न केलेले दिसत आहे. भारताचा सांस्कृतिक इतिहास वाचण्यासारखा आहे, समजून घेण्यासारखा आहे. तो जर समजून घेतला तर अंतःकरणात काही वेगळाच भाव निर्माण होईल. सेतुबंधे तू रामेशम बद्दल निरनिराळ्या पौराणिक कथा आहेत. त्यापैकी सर्वसामान्य अशी एक कथा जाणून घ्यायला हजारो वर्षे मागे जावे लागेल. प्रभू रामचंद्र धनुष्कोंडीवरून लंकेला गेले. त्या लंकेत प्रभावशाली मिलिटरी राज्य होते. त्या राज्याचा स्वामी रावण तो महान पराक्रमी व प्रभावी राजा होता. प्रभू रामचंद्राने त्याचा पराभव केला, त्याला ठार मारले, ते विजयी झाले. त्या वेळेचे रावणाच्या पराक्रमाचे काय वर्णन करावे. त्यांच्याजवळ दुर्दम्य निष्ठा असते. त्यांच्याकडूनच असली महान कार्य होतात. साधने थोडी दुर्बळ असली तरी त्यांना त्यांची अडचण भासत नाही. सामान्य वानराचे सहाय्य घेऊन रामाने रावणाला मारले. राक्षसी विचारापासून तत्कालीन भारताला मुक्त केले. त्याच्यापेक्षा मोठा दुसरा पराक्रम असू शकेल का? त्या पराक्रमापुढे सारे जग विनम्र झाले. लंका जिंकून राम परत फिरले. कितीतरी लोकांनी त्यांचे अभिनंदन केले. लंकेवर जेव्हा दैवी संस्कृतीचा विजयी झेंडा फडकला तेव्हाच प्रभू रामचंद्रांनी लंकेचा त्याग केला. लंकेच्या राज्य उपभोगाची त्यांना इच्छा झाली नाही. प्रभू रामचंद्राच्या त्यागी जीवनाची ही परमोच्च सीमा आहे. त्यांचे शौर्य, त्यांचा पराक्रम आणि त्यांचे औदार्य, त्यांचे हृदयाचा मोठेपणा पाहून सारे लोक खुश झाले. पण लक्ष्मणाला ते आवडले नाही. तो म्हणाला, प्रभू, बिभीषणाला लंकेचे राज्य बहाल केलेत, इथपर्यंत ठीक आहे. निदान खजिना तरी आपण आपल्या ताब्यात ठेवायला हवा होता. राम म्हणाले, लक्ष्मणा, आपल्याला इथे व्यापार थोडाच करायचा आहे. एकदा सत्ता बहाल केल्यानंतर त्याचा अंकुश आपल्या हाती ठेवणे योग्य नाही. केवढा भव्य त्याग हा रामाचा. 4 फूट जमिनीच्या तुकड्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत झगडणारे आपण, आपल्याला या अपूर्व त्यागाची कल्पना कोठून येणार? वित्ताला जीवनात किती प्राधान्य असावे ह्या वेळी रामाने लक्ष्मणाला समजावले आहे. असो, विजयी झालेले प्रभू राम परत फिरले होते. लोक त्यांच्या भेटीला धावून आले होते. यासाठी जन्माला आलेली ही भगवत शक्ती, ती जेव्हा आपल्या कार्यात विजयी होते तेव्हा त्याचे दर्शन करू नये असे कोणाला वाटेल? गंधमादन पर्वतावर या स्वागत करणाऱ्या लोकांची व प्रभू रामचंद्राची भेट झाली. लोकांनी अतिशय आदराने व हार्दिक प्रेमाने प्रभू रामांचे स्वागत केले. लोकांच्या त्यावेळेच्या प्रेमाकडे पाहून प्रभू रामाने तेथे मुक्काम केला. हजारो लोक त्यांना भेटले, त्यांचे दर्शन घेतले, त्यांच्या चरणस्पर्शाने पावन झाले. या सर्व लोकांनी प्रभूंना मानपत्र द्यायचे ठरवले. त्यांच्या विजयाचे यज्ञात गायन केले. ज्यांच्या कार्याचे ऋषी गायन करतात व ज्यांना ऋषी मानपत्र देतात त्यांचे कार्य किती महान असेल याची कल्पनाच करणे बरे. त्यांचे केवढे अपार प्रेम आपल्यावर. हे प्रेम भगवंतालाच लाभते. ते स्वतः सामोरे येत असलेल्या ऋषींना भेटायला गेले, त्यांना नमस्कार केला. आपणच त्यांचे प्रथम स्वागत केले, त्यांची पूजा केली. प्रभूच्या आदरातिथ्याने व स्वागताने ऋषी संतुष्ट झाले. ते प्रभूला म्हणाले, प्रभू, आपली पूजा आमच्या हातून घडावी या हेतूने आम्ही समोर आलो आहेत. आमच्या या विनंतीचा स्वीकार व्हावा. आपण आसुरी विचारांपासून समाजांचे रक्षण केले आहे. राक्षसी विचारांच्या राज्याला मारून संस्कृतीचा झेंडा उभारला आहे. स्तुती ऐकली की माणसाचे हृदय फुलून येते. परंतु या स्तुतीने प्रभू राम संतुष्ट झाले नाहीत. त्याचे कारण आहे. कोण कोणाची स्तुती करतो, कशासाठी करतो, त्याच्यामागे भाव कोणता हे माहीत व्हायला पाहिजे. शिष्य गुरुची स्तुती करू लागला म्हणून गुरुने फुलून जायचे नसते. त्याने फुलून जावे असे यात काही नाही. कारण शिष्य जेव्हा गुरुची स्तुती करतो तेव्हा तो आपल्या गुरुवरील प्रेम व्यक्त करीत असतो. हे जाणण्याची दृष्टी आली म्हणजे अहंकार राहत नाही.
तुमच्यासारख्या ब्रह्मतेज धारण केलेल्या ऋषींना रावणाला मारणे अशक्य नव्हते. तुमचा सर्वांचा आशीर्वाद माझ्यासोबत होता, म्हणून रावण माझ्या हातून मारला गेला. तुमच्या आशीर्वादाने हे कार्य घडले आहे. त्यासाठी माझा सत्कार कशाला? प्रभू रामचंद्र विनम्रपणे आपला सत्कार नको म्हणत होते व ऋषी प्रेमळ आग्रह धरून बसले होते. असा हा चित्तवेधक संवाद चालला होता. गोष्टी अगदी रंगात आल्या होत्या. अशा वेळी एका ऋषीने हलकेच दुसऱ्या ऋषीला म्हटले, रामचंद्र हसत आहेत, बोलत आहेत, सर्वांना समर्पक उत्तरे देऊन संतोष देत आहेत. त्यांच्या वदनावर विषाद आहे. त्यांचे हसणे वरवरचे आहे. माणूस जसा महान बनत जातो तसा त्याला दुसऱ्यांचा चेहरा वाचण्याची शक्ती येते. त्या ऋषीजवळ ही शक्ती होती, पण हजारो लोक तेथे जमले होते. बोलणे रंगात आले आहे. तेथे ही गोष्ट विचारायची कशी? या एवढे घटनेच्या आधारावर 10 लाख माणसे त्याला भेटायला आली. त्यांचे दर्शन घ्यायला जमा झाली. मग त्यावेळी ज्ञात भूगोलाला त्राही भगवान बनवणारा, भल्या भल्या शूरवीरांना पराभूत करणारा, सात्विक विचारापासून समाजाला दूर रोखण्याचा प्रयत्न करणारा देवसुद्धा त्यांच्या अत्याचारांना त्रासले होते व या जगाचे काय होणार या चिंतेत पडले होते. अशा शक्तिशाली रावणाला ज्यांनी मारले व विश्वाला राक्षसी विचारापासून वाचवले, त्यांच्या दर्शनासाठी, त्यांच्या सत्कारासाठी लोकांची काय गडबडी उडाली असेल हे कल्पनेनेच जाणलेले बरे. आपली अशी समजूत आहे, राम जेव्हा लंकेहून मागे फिरले तेव्हा 5-10 मंडळी श्रीफळ घेऊन त्यांच्या दर्शनाला आले असे, पण तसे नाही. लाखो करोडो लोक गंधमादन पर्वतावर जमा झाले होते. ही भेट पर्वताच्या विशाल पृष्ठावर आली होती. मध्यभागी प्रभू रामचंद्र बसले होते व सर्वांकडून निरनिराळे कुशल प्रश्न विचारले जात होते. प्रभू राम त्यांची समर्पक उत्तरे देत होते. प्रत्येक उत्तराने आनंद सारखा वाढत चालला होता. अशा वेळी आपली ही शंका कशी बरे विचारायची असे वाटले, तरी शंका एकदा मनात उठली की तिचे निरसन होईपर्यंत ती मनाला स्वस्थता लाभू देत नाही. ज्या ऋषीने प्रभू रामचंद्राच्या वदनावर विषाद पाहिला त्यांचे तसेच झाले. शेवटी संधी साधून त्यांनी हळूच विचारले, प्रभू, आपण कुशल आहात ना? तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी कुशल आहे. आता अयोध्येला जायची तीव्र इच्छा झाली असेल. खरे आहे, घाई होतीच, पण तुमच्या सर्वांच्या प्रेमापुढे तिचा वेग मंदावला. लंकेचे युद्ध समाप्त होताच बिभीषणाने पाहुणचाराचा आग्रह धरला होता, परंतु प्रभू रामचंद्रांनी तो आग्रह प्रेमपूर्वक परत फिरवला. ते लक्ष्मणाला म्हणाले, आई व जन्मभूमी स्वर्गाहून श्रेष्ठ आहेत. रामचंद्राप्रमाणे 14-14 वर्ष वियोग सहन केल्यावरच त्यातील आतुरता माहीत होते. ऋषींना वाटले, रामचंद्रांना अयोध्याच्या राज्याची आठवण झाली असेल. ते राज्य आता भरत चालवतो आहे म्हणून त्यांच्या मनात विषाद निर्माण झाला असेल. पण ही गोष्ट सरळ कशी विचारायची यासाठी कुठून तरी या विषयाला सुरुवात व्हावी म्हणून ऋषींनी विचारले, तुम्ही अयोध्याला गेल्यावर भरताला खूप आनंद होईल नाही? भरत माझ्या अपेक्षा आतुरतेने वाट पाहत असेल. त्यांच्या भातृभाव अजोड आहे, अनुपम आहे. असे बऱ्याच बाजूंनी प्रभू रामचंद्राच्या विषादाचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला, पण कारण काही कळले नाही. शेवटी त्यांनी धीर धरून अगदी सरळ पण विनम्रपणे प्रभूंना विचारले, भगवान, आपण त्रैलोक्य विजयी झालात. त्रिभुवनात आपला कीर्तीचा डंका वाजत आहे. सर्वत्र आनंदी आनंद पसरला आहे, पण आपल्या वदनावर मात्र विषादाची रेषा दिसत आहे. माझे हे मत खोटे असेल तर फार चांगले, पण खरे असेल तर त्याचे कारण जाणून घेण्याची इच्छा आहे. आपले दुःख दूर करण्याचे भाग्य आम्हाला लाभो. आपण आमच्यासाठी स्वतःचे जीवन दुःखात टाकले, आमचे जीवन सरळ केले, मग आम्ही आपणाला येथून दुःखी अंतःकरणाने कसे जाऊ देऊ? आपल्याला वाटते रावण एक भयंकर राक्षस होता. लंका नावाच्या एका भूभागाचा तो राजा होता. रामाने त्याला युद्धात हरवले, पण ही समजूत खोटी आहे. रावणाचे राज्य सुंदर, विकसित व व्यवस्थित होते. मिलिटरीच्या सर्व साधनांनी युक्त होते. अशा प्रचंड पराक्रमी, सर्व साधनांनी युक्त व महान राष्ट्रांचा पराभव करणे ही काही साधीसुधी गोष्ट नव्हती. ऋषींच्या प्रश्नाला उत्तर देताना राम म्हणाले, माझ्या मनात विषाद आहे. याचे कारण हे युद्ध. या युद्धात माझ्या हातून पाप घडले आहे. कर्तव्य म्हणून लढायचे म्हटले तरीही शेकडो निर्दोषी माझ्या हातून मारले गेले आहेत. त्यांची इहलोकाची यात्रा माझ्या हातून पुरी झाली आहे. आपण साधा माकड मारला तरी आपल्याला बेचैनी वाटते. यांची बायका पोरे असतील, त्यांचे पुढे कसे होईल? मग इथे तर जिवंत व्यक्ती, अगदी आपल्यासारखीच हसती फिरती बोलती,
त्यांची डोके उडवली, शेकडो हजारोंचा संहार केला. या पापांचा विषाद अंतःकरणात ठाण ठेवून बसला आहे. विचारवंत ऋषी म्हणाले, लढाई जर वैभवासाठी केली असेल तर ते पाप आहे. परंतु एक जडवादी भोगवादी विचारसरणी समाजात स्थिर बनत होती, लोकांना विनाशाकडे खेचून नेत होती. त्यातून तुम्ही आम्हाला वाचवले. अशा या कृतीचे पाप कसे बरे लागेल? दुसरे ऋषी म्हणाले, नीतिमत्ता खल्लास होत असेल, परंपरेचे सातत्य नाश पावत असेल तर ते वाचविण्यासाठी लढावे लागते. त्यासाठी कित्येकाचे जीव घ्यावे लागतात. याला पाप नाही म्हणता येणार. ऋषी प्रभू रामचंद्रांना पापाविषयीचे तत्त्वज्ञान समजावित होते. अधर्माविरुद्ध, अन्यायाविरुद्ध क्षत्रियांनी लढणे हेच त्यांचे कर्तव्य आहे. त्यासाठीच तर समाजात क्षत्रिय वर्ग निर्माण झालेला आहे. तुम्ही क्षत्रिय आहात, तुम्हाला लढाईचे पाप नाही. रामा, तुला आमचा आशीर्वाद आहे. तुला तुझ्या या कृतीचे पाप लागणार नाही. ज्याने हातात आलेल्या 3 राज्यावर उदक सोडले त्याच्या हातून पाप होईलच कसे? राम म्हणाले, तुमच्या साऱ्या गोष्टी खऱ्या आहेत, परंतु पाप ते पापच. शेकडो हजारो कुटुंबे माझ्यामुळेच नाश पावली आहेत. दुसरे भगवत विरोधी विचारसरणी उभी केली. भारतीय परंपरेविरुद्ध नवा विचार प्रवाह निर्माण केला. तो समाज घातक ठरला. तरी एक गोष्ट सत्य आहे की रावण ब्राह्मण होता, वेदांचा अभ्यासू होता, जन्मजन्माचे पुण्य घेऊन आला होता. अशा ब्राह्मणाला मी मारले, याचे मोठे पातक आहे. रावणाचे विचार व वर्तन उन्मत्त होते. तो वर्णाने ब्राह्मण होता खरा, पण आततायी होता. आततायी माणूस ब्राह्मण असो, गुरु असो वा बालक असो किंवा वृद्ध असो, त्याला दुसरा कसलाही विचार न करता मारा, असे शास्त्रज्ञ आहे. खरे आहे. परंतु समजा उद्या 4 माणसं एकत्र आले, पुन्हा एखाद्या ब्राह्मणाला आततायी ठरवले व त्याला मारले, तर हे लोक माझ्या या कृतीचा आधार घेतील. तसे होता कामा नये. ब्राह्मण हा संस्कृतीचा कणा आहे. समाजात नैतिक तत्त्वे टिकवण्याचे महान कार्य तो करतो. त्यामुळे खूप वेळा त्याला कटू बोलावे लागते. ब्राह्मण म्हणजे काही खुशमस्कऱ्या भाट नव्हे. त्यामुळे पोषक पण कटू बोलणाऱ्या त्या ब्राह्मणाचा द्वेष करणारी माणसे निर्माण होऊ शकतात. रामाला तसे वाटले नाही. म्हणून राम मर्यादा पुरुषोत्तम. जीवनातील प्रत्येक क्षेत्रात त्यांनी मर्यादा मान्य केली होती. धर्माची ही मर्यादा मान्य होती, म्हणूनच त्यांना विषाद वाटला. नाहीतर कर्तृत्वशाली बुद्धिमान ज्ञानी रामचंद्रांना कसा विषाद वाटला असता? वालीचा वध केल्यानंतर श्रीराम तारेला भेटायला गेले. त्यावेळी महालात राहण्यासाठी सुग्रीवाने खूप आग्रह केला, पण ते निमंत्रण त्यांनी मान्य केले नाही. वास्तविक सुग्रीवाचे राज्य अतिशय पुढारलेले होते. त्या राज्यातील महालांचे वर्णन वाचू लागाल तर वाटेल आजच्या अमेरिकेमध्येही अशा साधनसामुग्रीने संपन्न घरे नाहीत. अशा त्या महालात राम राहिले नाहीत. याला कारण आहे, कैकेयीने रामाला वनवासाला पाठवले होते. वनवास म्हणजे जंगलात राहणे, जिथे कोणाची सत्ता चालत नाही, अशा जागी राहणे. हा नियम पाळला जावा म्हणून त्यांनी सुग्रीवाचा पाहुणचार स्वीकारला नाही. वालीवधानंतर सुग्रीवाला राजगादी देताना रामाने स्पष्ट शब्दात सांगितले, अंगद अजून लहान आहे म्हणून तू राज्य सांभाळ, पण त्यानंतर त्या राज्याचे अधिकारी अंगद व त्यांचे वारस होतील, सुग्रीवाचे नाहीत. राम विधानाला मानणारे होते म्हणून त्यांना तसे सांगावे लागले. वास्तविक सुग्रीव त्यांचा मित्र होता. त्याला त्यांनी राज्य दिले होते, पण धर्माज्ञ त्यांना मान्य असल्यामुळे त्यांना असे सांगावेच लागले. राम विधान मानणारे होते म्हणून त्यांना रावण वधाचे पातक वाटू लागले. स्मृती ग्रंथाचा ज्यांनी अभ्यास केला असेल त्यांनी रामाचा पवित्रा योग्य वाटेल. उद्या कोणतीही सत्तारूढ व्यक्ती कोणाला तरी दृष्ट ठरविल व त्याला मृत्यूदंड देईल, सांगेल तो आततायी होता, त्यासाठी मनूचा आधार घेईल. म्हणूनच मृत्यूदंडाची सवलत सर्वांना नाही. ऋषींना विचार पडला, प्रभू रामचंद्राचा हा विषाद दूर कसा करावा? ते म्हणाले, भगवान, आपण निर्गुण निराकार आहात, आपल्याला पाप कसले? राम म्हणाले, मी स्वतःला माणूस समजतो. मी दशरथाचा पुत्र आहे, म्हणून मला धर्माची बंधने मान्य केली पाहिजेत. आपण चटकन एखाद्याला विभूती ठरवतो. महान व्यक्तीच्या हातून घडते ते आपण आपल्या हातून थोडेच घडवणार असेच समजून क्रियाहीन बनतो. ऋषींना वाटले, आपल्या सहवासात राहिल्यानंतरही रामाने विषादग्रस्त राहावे व त्याच अवस्थेत येथून जावे हे चांगले नाही. आपल्याला पातक लागले असेल तर जर ते म्हणत असतील तर त्या पापा विमोचनाचा आपण रस्ता शोधला पाहिजे. म्हणून त्यांनी मानसशास्त्रीय उपाय योजायचे ठरवले. चर्चा करून रामाचा विषाद दूर होणार नाही हे त्यांचे पक्के ध्यानात आले. शास्त्रामध्ये निरनिराळी व्रते व प्रायश्चित्ते सांगितली आहेत. त्यातील एखादे व्रत किंवा प्रायश्चित्त रामाकडून आचरले गेले की त्यांच्या पापाचे क्षालन झाले. शिवाय व्रतचरणाने माणसाच्या मनाचे समाधान होते.
माणूस कार्यप्रवृत्त बनतो. वृत्ती आचरून माणसाची अडचण किती दूर होते भगवंताला माहीत, पण त्याला आत्मिक समाधान लाभते व कार्यप्रवृत्त होतो एवढे नक्की. त्याची गेलेली हिंमत परत येते. म्हणून ऋषी म्हणाले, प्रभू, तुमच्या हातून घडलेल्या कृतीतून पाप निर्माण झाले असे तुम्हाला वाटत असेल तर त्याच्यासाठी शास्त्राने प्रायश्चित सांगितले आहे. आपण ज्ञानस्वरूप संहार शक्ती भगवान शंकराच्या लिंगाची प्राणप्रतिष्ठा करा. त्याने आपले पाप नष्ट होईल. वास्तविक पाप केले असेल तरच ते धुण्याचा प्रश्न येतो. जो निष्पाप आहे त्याला पातक कसले, परंतु लोकांच्या मनाच्या समाधानासाठी व लोकांची श्रद्धा स्थिर राहण्यासाठी मोठ्या माणसांना असे करावे लागते. म्हणून धर्माज्ञेला व ऋषींच्या शब्दाला मान देऊन त्यांनी शंकराच्या लिंगाची प्राणप्रतिष्ठा करायचे नक्की केले. ऋषींनी मुहूर्त पाहिला व ज्येष्ठ शुद्ध नवमी निश्चित केली. आता लिंगाचा प्रश्न आला, ते आणायचे कोठून? ऋषी म्हणाले, यात काही मोठी गोष्ट नाही. तुम्ही स्वतःच भगवंत आहात. कुठल्याही पत्थराला हात लावावा व त्याचे शिवलिंग बनेल. त्याच्यात शक्ती निर्माण होईल, परंतु ते काही योग्य नाही. भगवान शंकराचे राहण्याचे स्थान कैलास, तेथील शिवलिंग आणता आले तर ते अतियोग्य. भगवान रामचंद्रांना स्वतःचा विषाद दूर करण्याचा मार्ग सापडला होता. स्वतःच्या पापक्षालनासाठी वाटेल तेथून शिवलिंग आणायची त्यांची तयारी होती. विश्वातील एक अजोड कर्तृत्व शक्ती त्यांच्या सेवेला हजर होती. जेट विमानापेक्षा अधिक वेगवान असा हनुमंत त्यांच्याजवळ होता. त्यामुळे ऋषींच्या मुखातून शब्द निघताच तो त्यांनी सावरला. कैलासातून शिवलिंग आणायचे त्यांनी मान्य केले. मग हनुमंताला बोलावून ते म्हणाले, तुझ्यावर एक जबाबदारी सोपवायची आहे. हनुमान, स्वामीवरील अप्रतिम भक्तीचे मूर्त स्वरूप म्हणजे हनुमान. साक्षात भगवंताचे अवघड काम करण्याचा योग येतोय या जाणीवेने तो अतिशय खुश झाला. युद्ध संपल्यापासून त्याला काही काम मिळाले नव्हते. हनुमान म्हणाले, प्रभू, आज्ञा करा. कैलासात जाऊन शंकराचे लिंग आणायचे आहे. मारुतीरायांनी चटकन हा म्हटले व चुटकी वाजवीत ते तेथून निघाले. हनुमंत कैलासात पोचले, पण कैलासात त्यांना शंकर दिसले नाहीत. खूपच फिरले, खूप तपास केला. एक घटका त्यांना मूल्यवान होती. प्रभू आपली वाट पाहत असतील. इथे तर शंकरच भेटत नाहीत. मग शिवलिंग देणार कोण? प्रभू कार्याला विलंब लागला होता. भगवान शंकराचे दर्शन घडत नव्हते. आता आपल्या वाट्याला अपयश येणार या जाणीवेने ते लज्जित झाले. हनुमंताला अपयश माहीत नव्हते. काम झाले नाही म्हणून तो कधी विनमुख फिरला नाही. मग आता कसे परत जायचे? हनुमंताचे विचारचक्र सुरू झाले. तिकडे रामचंद्र बेचैन होऊन बसले होते. हनुमंताला इतका उशीर होईल असे त्यांना वाटले नव्हते. ज्याने राम मिळवला त्याला शंकर मिळवायला उशीर झाला होता. ज्याच्याजवळ ब्रह्मांड भेदून जाण्याची शक्ती आहे त्याच्या पहिल्या हाकेला भगवंताला धावत यावे लागते. एवढे ज्यांचे कर्तृत्व त्याला कैलासात भगवान शंकर सापडले नव्हते. मग त्याने निर्णय घेतला, शिवलिंगाच्या प्राप्तीसाठी कैलासावरच भगवान शंकराच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या करायची. हनुमंताच्या मनात आले व ती गोष्ट सुरू झाली. तो तपश्चर्या करू लागला. त्यांची तपश्चर्या व कर्मयोग पाहून प्रसन्न व्हायला भगवान शंकराला वेळ लागला नाही. त्यांनी चटकन हनुमंताला दर्शन दिले व अतिशय प्रेमाने विचारले, हनुमंता, काय चालले आहे हे? भगवान शंकराला पाहताच हनुमंताचा आनंद गगनात मावेनासा झाला. तो म्हणाला, प्रभू, साऱ्या गोष्टी मग प्रथम मला एक शिवलिंग द्या. प्रभू रामाची आज्ञा आहे. तुम्ही स्वतःच्या हाताने दिलेले शिवलिंग मी त्यांना नेऊन दिले पाहिजे. आपल्याला प्रसन्न करण्यात बराच काळ निघून गेला आहे. प्रभू राम माझ्या वाटेला डोळे लावून बसले असतील. घाई करा, एक शिवलिंग मला द्या. हनुमंताच्या या घाईत स्वामी कार्याविषयीची तळमळ होती. ती पाहून भगवान शंकर हसले. त्यांना फार आनंद झाला. त्यांनी झटकन आत्मलिंग हनुमंताच्या हवाली केले व त्याला कैलासाहून रवाना केले. तिकडे गंधमादन पर्वतावर सर्वजण बेचैन होऊन हनुमंताची वाट पाहत होते. निश्चित केलेला मुहूर्त टळून जायच्या बेतात होता. सर्वांचे चेहरे चिंताक्रांत दिसत होते. ही एवढी शुभघटिका टळून न जावी यासाठी ऋषीमंडळी भगवंताची प्रार्थना करू लागली. लोक भयभीत झाले. शुभ कार्यात विघ्न येत आहे याची त्यांना चिंता वाटू लागली. लक्ष्मणही चुळबुळ करू लागला. त्यांनी उर्मिलेला भेटायची घाई होती. 14 वर्षे पुरी होताच तुला भेटेन म्हणून दिलेले आश्वासन त्यांना पुरे करायचे होते. हनुमंताला आता उशीर झाला तर ऋषीमंडळी दुसरा मुहूर्त शोधतील. त्यामुळे अकारण दिवस वाढतील. सीतामाईंना सासूला भेटायचे होते म्हणून त्यांनाही घाई होती. प्रभू रामचंद्राच्या मनात येऊ लागले, आपला शब्द खोटा ठरणार नाही ना? आतापर्यंत नक्की केलेली गोष्ट अथवा बोललेला शब्द रामाने बदलला नव्हता. मंदिर तयार होते, सारी तयारी होती. फक्त हनुमंत येण्याची उसंत होती. बराच काळ सर्वांनी हनुमंताची वाट पाहिली, पण तो आला नाही. तेव्हा ऋषींनी प्रभू रामचंद्रांना विनंती केली, प्रभू,
महान पतिव्रता जगन्माता सीतामाई इथे आहेत. त्यांना वाळूचे शिवलिंग तयार करण्याची आज्ञा द्या. हनुमंत वेळेवर पोचला नाही तर ते लिंग चालेल. त्या लिंगातही प्रचंड शक्ती येऊन बसेल. आमची अनुज्ञा आहे. शिवाय आमची तपश्चर्याही या कार्याच्या पाठीमागे आहे. तेव्हा आपण तयारी करावी. शुभघटिका जवळ येत चालली आहे. ती टाळता कामा नये. मग जगन्माता सीतामाईने वाळूचे शिवलिंग तयार केले. मुहूर्त वेळा जवळ आल्यामुळे पुण्याहवाचन झाले. लिंगाची स्थापना देखील झाली. प्रभू रामचंद्र मंत्रपुष्पांजली व्हायला उठले. एवढ्यात ब्रह्मांड भेदून टाकील असा प्रचंड आवाज त्यांच्या कानी आला. चकित होऊन ते पाहू लागले. साक्षात शंकराने स्वतःच्या हाताने दिलेले शिवलिंग घेऊन हनुमंत तेथे उतरत होता. खाली उतरल्यावर हनुमंताने पाहिले. दुसऱ्या शिवलिंगाची स्थापना झाली होती. ते पाहताच महारुद्राचा अर्धा उत्साह गळून पडला. त्यांची सारी मेहनत आता व्यर्थ जाणार म्हणून हात जोडून विनम्रपणे त्यांनी प्रभूला विचारले, प्रभू, एक पळभर माझी वाट पाहायची होती. तुम्ही तुमच्या हनुमंतावर एवढा तरी विश्वास ठेवायला हवा होता. राम करुणासागर. त्यांनी हनुमंताला प्रेमाने जवळ घेतले, आलिंगन दिले आणि म्हटले, हनुमंत, तू महान कर्तृत्वशाली आहेस. श्रद्धा व भक्ती यांच्या बळावर तू हे शिवलिंग आणले आहेस. तेव्हा या लिंगाची स्थापना तुझ्याच हातून व्हावी अशी भगवंताची इच्छा दिसते. प्रभूच्या या शब्दाने हनुमंत हरखून गेला. रामचंद्रांनी सीतामाईकडे पाहिले. पतिव्रता ती पतीचा मनोमन भाव समजली. तिने प्रभूच्या वचनाला मूक अनुमती दिली. हनुमंताने सद्गदित होऊन प्रभू रामचंद्राचे पाय धरले. प्रभूचे केवढे अपार प्रेम या हनुमंताने सीतामाईंना नमस्कार केला. तो म्हणाला, आई, आपली सुद्धा तीच इच्छा आहे ना. हनुमंता, तू आणलेले शिवलिंग साक्षात भगवंताने स्वहस्ताने तुला दिले आहे. त्यात प्रचंड कर्तृत्वशक्ती भरलेली आहे. त्याची स्थापना तुझ्याच हाताने झाली पाहिजे. राम म्हणाले, माझा संबंध सर्वश्रुत आहे. तू माझा पंचप्राण आहेस. तुझ्याच हाताने हे शिवलिंग स्थापन कर. ठीक. प्रभूची आज्ञा म्हणून हनुमंताने ते शिवलिंग उठविण्याचा प्रयत्न केला, पण ते तसूभरही हलले नाही. त्याचा घाम गळू लागला. हात रक्तबंबाळ झाले, पण शिवलिंग हलले नाही. हनुमंत निराश झाले. शिवलिंग त्याच्या अफाट शक्तीहून शक्तिशाली ठरले. तो लज्जित झाला. त्याने करुणापूर्ण नजरेने प्रभू रामचंद्राकडे पाहिले. त्यावेळी ऋषी म्हणाले, हनुमान, तुला लज्जित होण्याचे काही कारण नाही. तू तुझ्या पुरुषार्थाने व कर्तृत्वाने हे शिवलिंग साक्षात शंकराकडून मिळवले आहेस. ते महान आहे. तसेच ते मिळवणाराही महान आहे. शिवलिंगामध्ये आम्हा सर्व तपस्व्यांचे तेज चढेल. जगज्जननी सीतामाईंनी पुरवलेली शक्ती त्यांच्यात वास्तव्य करील. त्याला तेथून हलवू नकोस. आपण इथे दुसरे मंदिर बांधू. दुसरे मंदिर बांधले गेले. हनुमंताने आणलेल्या शिवलिंगाची स्थापना झाली. भक्त भगवंताला अजोड आनंद झाला. आज ज्याला आपण रामेश्वर म्हणतो ते लिंग सीतामाईंनी तयार केलेले आहे व हनुमंताने कैलासाहून आणलेल्या शिवलिंगाचे नाव हनुमतीश्वर आहे. आजही तिथे गेल्यावर प्रथम हनुमतीश्वराचे दर्शन घेतल्याशिवाय रामेश्वराचे दर्शन घ्यायचे नसते. या कृतीच्या पाठीमागे फार मोठा श्रेष्ठ भाव आहे. आपण तो समजून घेतला पाहिजे. हनुमतीश्वराच्या पाठीमागे श्रद्धा, भक्ती व कर्म साठवलेले आहे. म्हणून त्याला पहिला नमस्कार. म्हणून परब्रह्मचिन्ह रूप ज्योतिर्लिंग. एक वेळ ज्याच्या मागील हा दैवी इतिहास समजून घ्या. त्यातील भाव जाणून घ्या. नंतर रामेश्वराला जा. तुमची अनंत पापे दूर होतील. भगवान हनुमतीश्वर व रामेश्वर यांना अनंत प्रणाम. तुम्हाला रामेश्वर ज्योतिर्लिंगाची कथा आवडली का? आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.